आई ह्यातलं काहीतरी छान पहिले सांग ना, मग नंतर जे काही चुकलं ते सांग. कारण माझा असा एक ह्युमन थॉट आहे. आत्ता तू हा प्रश्न विचारलायस म्हणून आवर्जून सांगतो मी. ते माझ्या खूप प्रेमातले आहेत, त्यामुळे आय एम शुअर ते माइंड नाही करणार. येड लागलं प्रेमाचं या मालिकेत ना मस्त धमाकेदार एक फाईट सिक्वेन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि आत्ता मी इथे ऑन फील्ड बघते तर मलाच गुजबम्स येत आहेत. शंतनू दादा माझ्यासोबत आहे. दादा खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. यू हॅव ऑलवेज बीन फॅमिली आणि आज तुला हे नवीन नाही आहे. तू आधी महाराजांच्या भूमिका साकारल्यास, पण आत्ता हे सीन्स करताना काय फील होतं? अरे सॉलिड चॅलेंजिंग आहे. प्रत्येक वेळेला जेव्हा आपण स्टंट्स करतो तेव्हा देर इज अ मेजर रिस्पॉन्सिबिलिटी ऑन युअर शोल्डर्स. कारण जे काही आहे ते सगळे आपल्याला फक्त आभासी करायचं असतं आणि त्याचे कॅल्क्युलेशन्स फार चोख लक्षात ठेवायचे असतात. त्यामुळे हे सगळं करत असताना खूप मजा येते. ऑफकोर्स आपले स्टंट डिरेक्टर्स आहेत किंवा आपले को ॲक्टर्स आहेत, त्यांचा प्रचंड मोठा सहभाग असतो या सगळ्यामध्ये. त्यामुळे आय एम ग्लॅड टू हॅव देम ऑल. हे म्हणजे महाराजांची भूमिका साकारताना तो एक लार्ज स्केलला असायचा. आता मालिका म्हटल्यावर आपण थोडा स्मॉल स्केल, पण ॲक्शन कट तेच असतात, एक्सप्रेशन तेच असतात. खरं तर विशाल जो आहे तुझ्यासोबत फायटिंग करतो तोही काय कमी नाही आहे. ॲब्सोल्युटली. त्यामुळे इट्स अ प्लेजर वर्किंग विथ सच को ॲक्टर्स. माहिती आहे का, जेव्हा आपला गिव्ह अँड टेक एका को ॲक्टरबरोबर इतका छान होतो ना, तेव्हा सीन्स पण तेवढेच छान उभरून येतात. त्यामुळे आणि आमचे स्टंट मास्टर्स म्हणा किंवा आपले डिरेक्टर्स म्हणा, एव्हरीवन इज टेक्निकली व्हेरी साऊंड. त्यामुळे या सगळ्या टेक्निकचा जो गेम आहे तो सांभाळतात आणि बाकी जो एक्सप्रेशन आणि ॲक्टिंगचा जो गेम आहे तो आम्ही सगळे सांभाळण्याचा प्रयत्न करतोय. याच दरम्यान तुझ्या हातालाही काय थोडीफार दुखापत होते? नाही असं नाही. ते काहीतरी ढाली वगैरे लागतात आतून वगैरे. सो ये छोटा मोठा आहे. मतलब जो आनंद आपल्याला ह्यातनं मिळतो आणि आपण प्रेक्षकांना जो देतो त्या पुढे हे सगळं काहीच नाही. सिनेमे करताना किंवा मालिका यादी तू केल्यास महाराजांच्या, ते करताना मेजर दुखापत झालेली किंवा तुला लक्षात राहिलेला एखादा सीन, फायटिंग सीन कोणता? नाही खरं म्हणजे. कारण ना, मी जसं आधी म्हणालो होतो ना, तसं हे खूप कॅल्क्युलेटेड असतं. सगळेजण आपापले काय म्हणूया त्याला, कोणालाही काही दुखापत होऊ नये याची संपूर्ण काळजी घेत असतात. त्यामुळे तसं काही कधी घडलेलं नव्हतं. पण जेव्हा मेजर सिक्वेन्सेस असतात ना, तेव्हा ते करायला खूप मजा येते आणि इट इज व्हेरी टॅक्सिंग. ट्रस्ट मी. म्हणजे प्रेक्षकांना ते बघताना 2-3 मिनटं किंवा 10 मिनटं वाटतं, बट त्याच्यामागची ढोर मेहनत जी असते ना, ती खरंच सगळ्यांसाठी वाखाणण्याजोगी असते. BTS मध्ये काही टिपलं आहे ते आम्ही प्रेक्षकांना दाखवूच. पण आत्ता मंजिरीचा तू भाऊ आहेस आणि आधी असं वाटलं की मंजिरीसाठी तू केअरिंग आहेस, पण रायासाठी जरा थोडासा त्याला मी तुला सांगू, अत्यंत ह्युमन अँगल दिलेला आहे आमच्या लेखकांनी, स्क्रीन प्ले रायटर्सनी, चॅनलनी. कारण राया हा गावगुंड आहे. म्हणजे तो जरी रॉबिनहूड असला की लोकांना मारून पण लोकांचं भलं व्हावं ह्यासाठीच झटतो आहे, तरीसुद्धा प्रत्येक सख्ख्या भावाला असं कधीच वाटणार नाही की आपल्या बहिणीचं लग्न एखाद्या गुंडाशी व्हावं. सो इट इज दॅट ह्युमन. आणि त्यामुळे अजिबात म्हणजे रायाविषयी माझा दुसरा आकस फार नसून, माझ्या सख्ख्या बहिणीचा हात एका गुंडाच्या हाती देणं हे कुठल्याच भावाला झेपणाऱ्यातलं नाही आहे. आणि तो एक ह्युमन अँगल घेऊन आपण हे सगळं करतो आहोत. म्हणून मी या स्क्रीन प्लेमध्ये असं करतो. शंतनू, ह्याच्यात माझं नाव पण शंतनूच आहे कॅरेक्टरचं. तर शंतनू नेहमी असं करतो की रायाला प्रूव्ह करवायला लावतोय स्वतःला, की त्याला बघायचं आहे की ही व्यक्ती खरंच माझ्या बहिणीची काळजी घेऊ शकेल का. त्यामुळे तो त्याला वेगवेगळे चॅलेंजेस देतोय इन द स्टोरी. त्यामुळे असं ते कॅरेक्टर आहे. त्यामुळे उगीचच म्हणजे लॉजिक नसताना किंवा उगीच निगेटिव्ह व्हायचं आहे म्हणून आपण त्याच्या अगेन्स्ट आहोत असं अजिबात नाही. देर इज अ व्हेरी ह्युमन अँगल टू इट. आम्ही आधी तुला थोडं रोमॅन्टिक काही भूमिकांमध्येही बघितलं आहे, मालिकांमध्ये. पण ही भूमिका तुझ्यापर्यंत कशी आली किंवा आधी माहीत नव्हतं की शंतनूचे नंतर असा म्हणजे रूप दिसणार आहे आम्हाला, तर आत्ता हा भूमिका खरंच मस्त आहे. म्हणजे मी जसं तुला म्हणालो तसं की एकतर ही सिरियल खूप हायली वॉच्ड आहे. त्यामुळे आय ॲम ऑनर्ड टू बी अ पार्ट ऑफ येडं लागलं प्रेमाचं. तुम्ही सुद्धा सगळे बघा स्टार प्रवाहावर 10 वाजता. ही भूमिका करण्यामागे जेव्हा म्हणजे ह्यांचं डिझाईन झालं होतं या भूमिकेचं, तेव्हा चॅनलकडून आणि आमच्या प्रोडक्शन हाऊसकडून मला फोन आला की अशी एक भूमिका आहे आणि त्यांनी मला एक जे ब्रीफ दिलं, आय थॉट इट वॉज रिअली व्हेरी नाईस अँड समथिंग डिफरंट. आत्ताचा जो एक फ्लेवर आहे ना या सिरियलचा, पण तो इतक्यात मी कधी केला नव्हता. खूप पूर्वी केला होता, पण इतक्यात इट वॉज अ गुड चेंज. कारण मी महाराजांची भूमिका केली, त्याच्यानंतर शहाजी महाराजांची केली. सो तो ऐतिहासिक बाज थोडासा बाजूला टाकून मी आई कुठे काय करते मध्ये अत्यंत सपोर्टिव्ह आणि खूप लविंग भूमिका केली होती.
त्याच्यानंतर मी छोट्या बयोची मोठी स्वप्नमध्ये एक अत्यंत निगेटिव्ह कॅरेक्टर केलं होतं, जो पैशासाठी हपापलेला आहे आणि कॉलेजचे सगळे एथिक्स धाब्यावर बसवून तो त्याची मनमानी करतो आहे. पण आता हे जे कॅरेक्टर आहे त्याचा संपूर्ण शोचं टेक्स्चर, त्याचं फ्लेवर आणि माझं प्लेसमेंट इन द स्टोरी, हे तिन्ही मला खूप वेगळं आणि छान वाटलं, म्हणून नकार देण्याचा काही संबंधच नव्हता. आम्ही पण सरप्राईज होतो तुला त्या एपिसोडमध्ये बघून. पण आता ह्या सगळ्या जर्नीमध्ये ना आपल्याला कोणतरी सगळे प्रेक्षक आपलं कौतुक करतात, पण एक असतो की आपल्याला क्रिटिक असतो की होतंय, बरोबर होतंय, नाही होतंय. तुझ्या लाईफमधलं क्रिटिक कोण असेल? माझ्या लाईफमधलं क्रिटिक माझी आई आहे. कारण मी आईला नेहमी असं म्हणतो की आई, ह्यातलं काहीतरी छान पहिले सांग ना, मग नंतर जे काही चुकले ते सांग. कारण माझा असा एक ह्युमन थॉट आहे ह्या सगळ्याच्या बाबतीत, म्हणजे फक्त आईच्याच नाही पण ओव्हरऑल. मला नेहमी असं वाटतं, म्हणजे मला मराठी प्रेक्षकांना पण हे आत्ता तू हा प्रश्न विचारलायस म्हणून आवर्जून सांगतो मी, ते माझ्या खूप प्रेमातले आहेत, त्यामुळे आय एम शुअर ते माइंड नाही करणार. पण मराठी माणसाचा युजली एक जो अप्रोच असतो ना, तो सगळ्यात आधी नाही रे, हे काय बरोबर नाही, मजा नाही आली रे, असं होतं. तर माझी आपली फक्त त्यांना एक विनंती अशी असावी की जे काही तुम्ही बघता त्यातल्या 3 गोष्टी बऱ्या सांगा आणि मग 5 गोष्टी वाईट सांगा. घेणाऱ्याला ते खूप छान आणि चांगल्या पद्धतीनं घेता येतं. आणि ते आपण म्हणतो ना की आपण जेव्हा औषध घेतो तेव्हा ते शुगर कोटेड असतं, म्हणून ते घेताना आपल्या तोंडाला तो कडूपणा येत नाही. इट इज सच अ सिम्पल प्रिन्सिपल. त्यामुळे प्रत्येकाने असं जर लक्षात घेतलं ना की अरे हो, मला ते आवडलेलं नाही आहे, व्यक्तिशः मला ते आवडलेलं नाही आहे, पण ह्याचा अर्थ असा नाही होत की ते वाईट आहे किंवा आपण ते न विचार करता राईट ऑफ करावं. त्यामुळे जे तुमचं खरं मत असेल ते नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा. पण ते पोचवताना एक छोटीशी जर तुम्ही काळजी घेतलीत की 3 गोष्टी जरा बऱ्या सांगितल्यात आणि नंतर आमची सगळी जी आमच्या चुका आहेत त्या नक्की प्रकाशात आणा. आम्हाला ते स्वागतार्हच आहे.